ती सांगून मी इथं थांबतो। चला मिळून सारे गीत गाऊया एक, चला मिळून सारे गीत गाऊया एक, छोट्या या दोस्तांसाठी शुभेच्छा देऊ अनेक। आज कदाचित तो किंवा ती हसेल, पडेल, रडेल, तुम्हाला पाहून त्याची धांदली उडेल, तरी तुम्ही दाद द्या। दाद द्या म्हणजे टाळ्या वाजवा। तरी तुम्ही दाद द्या, त्यांच्या मनाला साथ द्या। उद्या यातूनच तो घडेल आणि पुढे नक्कीच त्याच्याच नावाचा इतिहासही घडवेल। आपण आपल्या छोट्यांसाठी खूप काही करतो, थोडं भांडतो, थोडं चिडतो, कधी कधी मारतो, नंतर अलगद त्यांना जवळी घेतो। जवळ घेण्याचे क्षणच त्यांना मोठं करतात, अडचणीत त्यांना साथ देतात। आज ते तुमच्या समोर आणि तुम्ही प्रेक्षक आहात, त्यांच्या कलागुणाचे तुम्हीच खरे दर्शक आहात। खरंच सुख हेच असतं, आपलं मूल आपल्या समोर जेव्हा विश्वासाने उभं असतं। या सुखाला कधीही पारखे होऊ नका, प्रेमाने पाठीवर हात फिरवायला कधीही विसरू नका। पुढे त्याचेच हात मोठा होऊन उद्या तुमच्याही पाठीवर फिरवेल, नक्कीच सांगतो तुम्हाला, तेव्हा आजचा दिवस आठवेल। आनंदाचे असे क्षण प्रत्येकाला हवे असतात, आपल्याच अंशासाठी जगण्याचे प्रत्येक क्षण नवे असतात। म्हणूनच सांगतो, चुकले आज जरी ते, त्यांना तुम्ही जवळ घ्या, विश्वासाची आणि प्रेमळ अशी मनातली भेट द्या। आज विद्यार्थ्यांची पावलं स्टेजवर पडतील, नक्की सांगतो या स्टेजलाही नवा दिशा व्यवस्थित गवसतील। आज ते गातील, नाचतील, वाजवतील, त्याहीपेक्षा आज स्वतःलाच आतून ते पाहतील, आपल्यालाही काहीतरी येतं हे जाणतील। पालकांनो, स्टेजवर क्षणांची मोजदान करायची नसते। काही आई असते, एकच गाणं बसवलं, 15 गाणे बसवले, एकाच गाण्यात 1 मिनिट तो दिसला वगैरे वगैरे, त्यांच्यासाठी। पालकांनो, स्टेजवरील क्षणांची मोजदान करायची नसते, कारण आत्मविश्वास वाढवणाऱ्या क्षणांना लांबी, रुंदी आणि वेळेची मर्यादा नसते। म्हणून सांगतो, आज त्यांना इथं मस्त दाद द्या, मिठीत घ्या, कौतुक करा, जाताना आईस्क्रीम आणि खाऊ द्या। चुकल्या जरी ते, त्यांना तुम्ही जवळ घ्या। बघा तुमची इवलेसे कसे तुम्हाला बिलगतील, टीव्ही, मोबाईल, स्क्रीन नको आई बाबा म्हणून तुम्हाला शाळेतल्या गमती सांगतील। त्यांच्या गोष्टी ऐकताना तुम्ही थोडे छोटे व्हा, रिमोटचं लाल बटन दाबून त्यांच्या इवल्याशी इंद्रधनुष्य व्हा, त्यांच्या इवल्याचं इंद्रधनुष्य व्हा। आजचा हा दिवस आहे फक्त विश्वासासाठी, नाचणं तर फक्त निमित्त। आपण जमलो आहोत त्याच्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी। उमलत्या रोपालाच पाणी आणि प्रकाशाची जास्त गरज असते, ते सुकल्यावर त्याला कितीही पाणी द्या, तुमची ती मेहनत व्यर्थ ठरते। म्हणून उमलणारं मूल तुमचं, त्याला कौतुकाचं पाणी द्या, विश्वासाचा प्रकाश द्या, घेईल भरारी उंच तो आणि उंच भरारीचा आकाश त्याला द्या। त्यामुळे तुमच्या मुलाला उंच भरारीचा आकाश द्या। मी पुन्हा एकदा मनापासून इथं धन्यवाद देतो। मी इकडे येत असतो, खेडगाव ही माझी सासूरवाडी आहे, श्रीराम शेट्टींचा मी जावई आहे, त्यामुळे या साईडला माझं येणं जाणं नेहमी असतं। जेव्हा पुन्हा मी इथं येईल तर मला या शाळेतून एक रिपोर्ट यायला पाहिजे की सर, व्याख्यानानंतर आमच्या पालक सभेला लोक यायला लागले, आमच्या शिक्षकांचा सन्मान करायला लागले, मुलांच्या अभ्यासामध्ये पालक आमची मदत घ्यायला लागले। असा रिपोर्ट मला तुमच्या या 2-6 महिन्यामध्ये आला तर आजच्या व्याख्यानाचं फलित झालं असं मी समजेल। पुन्हा एकदा मी इथं सर्वांचे आभार म्हणून थांबतो। धन्यवाद। थँक्यू सो मच। Hello. Thank you, sir. The only things we need to live a successful life are strong determination, courage, confidence, and motivation, which you give us through your speech. Once again, give a big round of applause for Mr. Sachin Usha Vilas Joshi, sir. Now it's time for the felicitation. I request our director, Mr. Vishnu More, and our president, Mrs. Nilima More, to felicitate our highly admirable chief guest, Mr. Sachin Usha Vilas Joshi, sir, by giving the plant.
हॅलो, आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुन्हा एकदा आभार. सचिन सरांचे मनापासून आभार. मी त्यांचं इंट्रोडक्शन करतानाच तुम्हाला सांगितलं होतं का त्यांची स्कूल जी युनिक आहे त्यांच्यापेक्षा त्यांचे विचार फार युनिक आहे. आपण त्यांच्या भाषणातून त्यांच्या कल्पनेतून 10 ते 20% जे ॲप्लिकेशन केलं आपल्या मुलांबद्दल, तर तो आपल्या मुलाच्या पुढच्या भविष्यासाठी नक्कीच सार्थक ठरेल अशी आशा करूया. आणि संस्थेच्या वतीने आणि स्कूलच्या वतीने मी पुन्हा एकदा सरांचे आभार व्यक्त करतो. आणि जास्त वेळ न दवडता आपल्याला पुढचा प्रोग्राम पण घ्यायचा आहे. आपल्याला इतर पण प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत स्कूलचे. मी सर्वांना नाव पुकारतो आणि त्यांनी प्लीज स्टेजवर येऊन आपलं डॉक्टर प्रसाद सोनोने, फाउंडर ऑफ सिटी इंटरनॅशनल स्कूल ताराबाद, प्लीज त्यांनी मंचावर यावं. आणि त्यांचं स्वागत संतोष देशमुख पाळे यांनी पण स्टेजवर यावं, त्यांच्या हस्ते करावं अशी माझी इच्छा आहे. तर प्लीज दोघांनी पण स्टेजवर यावं. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं. केडी भालेराव इंग्लिश मीडियम स्कूल लखमापूर यांचे फाउंडर आले आपल्याकडे शरद भालेराव सरांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं. आणि त्यांचं स्वागत रमेश दत्तात्रय देशमुख लखमापूर यांनी पण स्टेजवर यावं, त्यांचं स्वागत करावं. आमचे पालक आहेत ते. हो चालेल. केडी भालेराव इंग्लिश मीडियम स्कूल रमेश दत्तात्रय देशमुख. हो सर. गोरक्षनाथ इंग्लिश स्कूल दोडंबे सुनील साळंगे सर आलेले डॉक्टर सर, त्यांचं स्वागत राहुल शांताराम तिडमे यांनी करावं अशी त्यांची. राहुल तिडमे यांनी स्टेजवर यावं. मुलांना शांत बसायचं आहे. आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल नामपूर यांचं स्वागत प्रदीप विठ्ठल निकम यांनी करावं, त्यांनी स्टेजवर यावं. दोन मिनिटं. प्रदीप विठ्ठल निकम. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं. प्रोग्राम वाटला पाहिजे आपल्याला. तो मिस्टर अँड मिसेस लाटे स्पीडवेल इंग्लिश मीडियम स्कूल वाडीवर यांनी प्लीज स्टेजवर यावं. कैलास रामभाऊ मोगल यांनी स्टेजवर यावं, त्यांचं सांगा. टायगर इंटरनॅशनल स्कूल मिस्टर अँड मिसेस पाटील सर. पाटील मॅडम प्लीज यावं. हां ते टाळ वाजून सर्वांनी स्वागत करायचं. डोकरे सर SLM इंग्लिश मीडियम स्कूल पांडोली, प्लीज यांनी मंचावर यावं. आणि त्यांचं
डॉक्टर मोरे सर स्वागत करा. मॅडम आले मॅडम लक्ष्मपूर सरपंच आलेलं आहे त्यांनी प्लीज स्टेजवर यावं. उपसरपंच पण आलेले आहे नानाभाऊ सोनवणे. लक्ष्मपूर सरपंच मॅडम आलेला आहे. उपसरपंच नानाभाऊ सोनवणे. शहरात भालेराव मी प्रसाद दादांना विनंती करतो 2 शब्द बोलावतो. शुभेच्छा द्या. आजच्या या उषाताई देशमुख इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलनानिमित्त या ठिकाणी जे प्रमुख उपस्थिती होते आमचे मित्र सचिन जोशी यांनी खरं म्हणजे खूप चांगली बॅटिंग केलेली आहे आणि त्या बॅटिंगनंतर मी परत बॅटिंग करणं मला असं वाटतं उचित राहणार नाही. परंतु मी सगळ्या पालकांना आणि जेवढे आई वडील बाबा आजी आलेले आहेत त्यांना सगळ्यांना मी विनंती करेल की ज्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे ते सचिन जोशींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर त्यांनी अतिशय उपयुक्त अशी माहिती तुमच्यासाठी दिलेली आहे. कारण गेल्या 21 वर्षापासून मी आणि ते सुद्धा आम्ही एक चांगले शाळा चालवत आहोत आणि ते चालवत असताना जे आम्हाला अनुभव आलेत ते अनुभव त्यांनी मला असं वाटतं या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. या निमित्ताने मी खरं तर डॉक्टर मोरे आणि कुटुंबियांना त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देईल. त्यांचं अभिनंदन करेल की त्यांनी लखमापूरसारख्या म्हणजे तसं पाहायला गेलं तर दिंडोरी हा आदिवासी भाग आहे परंतु या ठिकाणी त्यांनी हिंमत केली इंग्लिश मिडियम स्कूल चालू करायची. आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही जेवढे संस्था चालक आलेलो आहोत आमचं ॲसोसिएशन आहे आमचं मोठं काम आहे याच्यामध्ये त्यांच्या सगळ्यांच्या वतीने त्या दोघा उभयतांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमचा जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुखोर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या मोहि हर भुकले कॅमेरा खाली घ्या नाही करे खाली दिसते का पब्लिक बसते खाली खाली बॅनर नाही असं राहू दे एवढं ते खाली एवढं साईड जेवण झालं असं सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन शंकर
सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणियति चातुर राम काज करिबे को आतुर विद्यावान गुणियति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित सुनबे को रसिया प्रभु चरित सुनबे को रसिया राम लखन सीता वन बसिया रूप धरि सियहि दिखावा रूप धरि लंक जरावा रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे गोपाल ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलो सागर जय गोपाल ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलो संजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्षि पुरनाए रघुपति की बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत समाए सहस बदन तुम्हरो यश गावे हस कहि श्रीपति कंठ लगावे हुआ है लाइफ की गाड़ी में कस के मारा ब्रेक हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल मशवरा मेरा तू आजमा के देख यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक 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 बेटा मसल फुलाना थोड़ी बॉडी बनाना तेरी चिट्ठी निकालो तेज कबल की फसल उगाना अरे रे अबे चलो बेटा शुरू हो जा शुरू बगल उठा के थोड़ा डियो लगाना किसी बगल वाली को मर्दानी खुशबू सुनाना चलो ऊपर से तो बटन खिले करके बताना वाला वाला सीना दिखाना वाला वाला सीना दिखाना परसों तक तू साइकिल पे घुमा है हाईवे पे मोटर साइकिल भगा के देख स्पीड में तुमको अगर सर्दी लगे तो सीट पे पीछे लड़की दिखा के देख यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक यही उम्र है कर ले
तुझे मेरे इशारे पे तो दिन दिन नाचा जो ट्विटर पे ट्रेंड हो गया नासिक के ढोल पे धन 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 नाचा तो सबका दी एंड हो गया मेरे इशारे पे तो दिन दिन नाचा जो ट्विटर पे ट्रेंड हो गया नासिक के ढोल पे धन 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 नाचा तो सबका दी एंड हो गया सारी दुनिया में एक ही फेमस है मुंबई हो या और दिखा तू तुझे मेरा वाला डांस यह मेरा वाला डांस तो नाचू यह मेरा वाला डांस तो नाचू ये मेरा वाला डांस Every step tells a tale of the passion and the celebration. Now get ready to our next performance of Lavani. कहता
recording चालू आहे. इधर खाको चल अर्शी म्यूजिक बजा थोड़ा तेज मार दे समझ में आया तेरे को फनी भांजा प्यार वाली फीलिंग्स गाना ओके बाबू अरे चांद वाला मुखड़ा लेके चलो ना बाजार में चांद वाला मुखड़ा लेके चलो ना बाजार में पागल प्रेमी हो गया घायल तेरे प्यार में अरे मैं कप वाला मुखड़ा लेके ना चलो बाजार में मेकअप वाला मुखड़ा लेके ना चलो बाजार में एक पागल प्रेमी हो गया घायल तेरे प्यार में
आज पग पग पलक बिछाएंगे, आज सूखे हुए पेड़ फल जाएंगे। नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे। कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे। नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे। कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे। आज सर झुके तट मुस्काएंगे, मोर नाचेंगे पति है आज गाएंगे। आज दसो ये दिशाएं जैसे शगुन मनाए राम आएंगे। नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे। कभी ढोल बजाए कभी द्वार सजाए राम आएंगे। कुछ समझ न पाए कहाँ दीप जलाए राम आएंगे। झटका जरा सा महसूस हुआ एक, लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक। हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा वो आजमा के देख। यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक बेटा। मसल फुलाना थोड़ी बॉडी बनाना, तेरे चिकने गालों पे कमल की फसल उगाना। अरे रे रे ओबे चल बेटा शुरू हो जा शुरू, बगल उठा के थोड़ा जियो लगाना, किसी बगल वाली को मर्दानी खुशबू सुनाना। चल ऊपर से तो बटन ढीले करके बताना, वालों वाला सीना दिखाना, वालों वाला सीना दिखाना। परसों तक तू साइकिल पे घुमा है, हाईवे पे मोटर साइकिल भगा के देख। स्पीड में तुझको अगर सर्दी लगे तो सीट पे पीछे लड़के बिठा के देख। यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक बेटा।
बड़ी रंगीन से सारी जगह खुशियाँ लेती है। हाय तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणार. हाय तुझ्या हाताने घास भरून दे, कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं. हाय तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणार. हाय
तुझ्या हाताने घास भरून दे तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे हिरो होंडा की ऑडी पाहिजे होटाची लाली नी कानाची बाई की हातात सोन्याची घडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे चला मला Let's just welcome standard third students on the stage. Come now, follow my lead. Come now, follow my lead. Ara
कोई सलाहकार नहीं, माँ से बड़ी कोई छाँव नहीं, भाई से बड़ा कोई भागीदार नहीं, बहन से बड़ी कोई शुभचिंतक नहीं, पति से बड़ा कोई दोस्त नहीं, परिवार के बिना कोई जीवन नहीं। परेशानी खुलते नात्यांचा बंध तुझे परेशानी खुलते नात्यांचा बंध तुझे पावसाते का होते कसे गई वरते दूध पावसाते का होते बेभान कसे गई वरते आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त, नंतर लाख आले तरी पहिल्या दोस्ताची सर्दी, आणि नातू आजोबाचा शेवटचा दोस्त, त्याच्यानंतर दुसऱ्या दोस्तांची गरजच नाही. म्हणजे मी तुझी सुरुवात आणि तू माझं शेवट. अनमोल कितने मीठे उनके अनुभव के कुछ बोल, प्यारे दादाजी हैं सबसे अनमोल, कितने मीठे उनके अनुभव के कुछ बोल, घर की वो रौनक है क्या मैं करूँ गुणगान, सबके चहीते हैं है रिश्तों की शान, प्यारे दादाजी हैं सबसे अनमोल, कितने मीठे उनके अनुभव के कुछ बोल, ला 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 आजी, तू भरवलेल्या घासात अमृताची गोडी आहे आणि हातावर गपचूप दिलेल्या पैशात अख्खं जग विकत घेण्याची ताकद आहे. तुझ्याबद्दल काय बोलू आजी, आईची जागा घेणारी दुसरी माय आहेस तू, स्वतः उपाशी राहून घास बनवणारी दुधावरची साय आहेस तू. कपड़ा है मकान है, पिता नन्हे से परिंदे का बड़ा आसमान है. पिता रोटी है कपड़ा है मकान है, पिता नन्हे से परिंदे का बड़ा आसमान है. पिता है तो घर में प्रतिपल राग है, पिता से माँ की चूड़ी बिंदी और सुहाग है. पिता है तो बच्चों के सारे सपने हैं, पिता है तो बाजार के सब खिलौने अपने हैं.
सबसे प्यारा कौन है? पापा, मेरे पापा, पापा, मेरे पापा। मांग लो ये मन्नत कि फिर यहीं जहां मिले, मांग लो ये मन्नत कि फिर यहीं जहां मिले, फिर वही गोद, फिर वही मां मिले। अगर माँ की बात कोई लड़की है जो आपका दिल कभी नहीं तोड़ेगी तो वो आपकी बहन है। सारी उम्र हमें संग रहना है।
एक बात बोलो, आपका भाई आपको कभी नहीं बोलेगा कि वो आपसे प्यार करता है, लेकिन वो आपको दुनिया में सबसे ज़्यादा प्यार करता है। वो चाहे लड़ता है झगड़ता है, बहन के बाल खींच के भागता है, मगर उसी बहन के कहीं जाने पर उसे बेहद याद भी करता है।